आता तुम्ही म्हणालात की जैन लोकांच्या हे सगळं विरोधात आहे, तर तुमचं वैयक्तिक या सगळ्या अनुषंगाने काही तक्रार असेल का? या निमित्ताने जैन लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर जी गदा आली आहे त्यामुळे त्यांनी अधिक गुन्हे दाखल करायला हवेत आणि ते जे गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये पुरवणी गुन्हे दाखल होण्याची आम्ही मागणी केलेली आहे। त्याच्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा असेल, नरबळीचा कायदा असेल किंवा जादूटोणा विरोधी कायद्याची आणखी कलम असेल, असे गुन्हे दाखल करण्याची आम्ही मागणी केली आहे। त्यानिमित्ताने त्याच्यावर अधिक पुरवणी FIR होऊन अधिकाधिक गुन्हे दाखल होईल आणि अधिकाधिक कलमे लागल अशी आमची मागणी आहे। आहे असं सांगून तो अनेकांना फसवत होता। विशेषतः अनेक जैन धर्मातले लोक आहेत त्यांना देखील त्यानं मांसाहार करायला सांगितलं। खरं तर मांसाहार करावे की शाकाहार करावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे। घटनेने तो प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेले आहे, परंतु हा भोंदू बाबा नेव्हीमध्ये सफाई कामगार होता, लोडिंग अनलोडिंगचे कामं करत होता, त्याच्यामुळे त्याचा समुद्राशी संपर्क आला होता। त्याच्यामुळे त्यांनी ती युक्ती शोधली आणि मासा हा शाकाहारी आहे कारण तो पाण्यात राहतो आणि त्याच्यामध्ये रक्त नसतं, ज्याच्यामध्ये रक्त नसतं तो शाकाहारी प्राणी आहे असा त्याचा दावा होता आणि तो जैन लोकांना ते खाऊ घालत होता। खरं तर हे जैन लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात होतं, त्याच्यामुळे तो गुन्हा करत होता असं आम्हाला वाटतंय आणि त्याच्या विरोधात आणखी कारवाई व्हावी या निमित्ताने असं सांगावंसं वाटतंय। तुमचं या सगळ्या